काही प्रेमकथा फुलासारख्या असतात, हळूच उमलतात आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर कोमजतात. पण काही प्रेमकथा अशा असतात ज्यांना समाज थांबवण्याचा प्रयत्न करतो, घरचे विरोध करतात, जग बोट दाखवतं, पण शेवटी जिंकतं ते प्रेमच. ही कथा आहे आरव आणि सायलीची. सायली पहिल्यांदाच पुण्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये आली होती. छोट्या गावातून आलेली, साधी, गोड आणि खूप अभ्यासू मुलगी. पहिल्या दिवशीच ती घाबरलेली होती. मोठं कॉलेज, नवीन लोक, नवीन वातावरण. ती क्लासमध्ये गेली आणि शेवटच्या बेंचवर बसली. तेवढ्यात एक मुलगा धावत आला. एक्सक्यूज मी, ही सीट रिकामी आहे का? ती वर बघते. उंच, गोरा, हसतमुख चेहरा. हो, ती हलक्या आवाजात म्हणाली. तो बसला. हाय, मी आरव. सायली. त्या एका शब्दात दोघांचं आयुष्य बदलणार होतं. पहिल्या काही सेकंदात फक्त नोट्स दे, प्रेझेंट आहेस का, असाइनमेंट झाली का, एवढंच बोलणं होतं. पण एक दिवस पाऊस खूप जोरात पडत होता. सायलीकडे छत्री नव्हती. ती कॉलेजच्या गेटवर उभी होती. आरव दुरून बघत होता. तो तिच्याजवळ आला. चल, माझ्या छत्रीत ये. ती थोडी संकोचली. नको, मी थांबते, सायली म्हणाली. सायली पावसाला सांगू का थांबायला? ती हसली. दोघे एकाच छत्रीतून चालत होते. त्यांचे हात नकळत एकमेकांना स्पर्श करत होते. सायलीच्या मनात काहीतरी हललं होतं. कॉलेजचा वार्षिक कार्यक्रम होता. सायलीने नृत्य केलं. साध्या ड्रेसमध्येही ती खूप सुंदर दिसत होती. आरव तिला स्टेजवरून खाली येताना बघत होता. सायली, आज तू खूप सुंदर दिसतेस. ती लाजली. त्या दिवशी पहिल्यांदा तिला जाणवलं, हे फक्त मैत्री नाही. एका संध्याकाळी कॉलेजच्या टेरेसवर सायली, मला काही सांगायचं आहे. ती शांत उभी होती. मला तू आवडतेस, खूप आवडतेस. तू नसलीस की कॉलेज रिकामं वाटतं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. आरव, मलाही तू आवडतोस. त्या क्षणी दोघांनी हातात हात घेतला आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. एक दिवस सायलीने विचारलं, आरव, तुझ्या घरी आपल्याबद्दल कळलं तर? तो शांत झाला. सायली, आपली जात वेगळी आहे. सायलीचा चेहरा पडला. तिचं घर खूप परंपरागत होतं. आरवचं घरही तसंच. दोघांना माहिती होतं, हा रस्ता सोपा नाही. दोघं कॉलेजमध्ये भेटायचे, लायब्ररीमध्ये बसायचे, कॅन्टीनमध्ये एकाच प्लेटमध्ये खायचे. पण घरी काहीच माहिती नव्हतं दोघांच्याही. सायली घरी गेल्यावर आई म्हणायची, जास्त मोकळेपणा नको, आपली जात, आपला सन्मान महत्त्वाचा आहे. सायलीच्या मनात भीती वाढत होती. तिला पहिलाच धक्का बसला. एक दिवस सायलीच्या भावाने तिला कॉलेजमध्ये आरव सोबत पाहिलं. घरी गेल्यावर वाद झाला. तो म्हणाला, तो आपल्या जातीचा नाही. सायली रडत होती. भाऊ, तो खूप चांगला आहे. जात मोठी असते की माणूस. घरात शांतता पसरली. प्रेम करणं सोपं असतं, पण त्या प्रेमासाठी उभं राहणं खूप कठीण असतं. आरव आणि सायलीने प्रेम केलं होतं, पण आता त्यांना प्रेमाची किंमत चुकवायची वेळ आली होती. सायलीच्या भावाने सगळं घरी सांगितलं. बाबा संतापले. आपल्या घरात अशी लाज आणलीस. तो दुसऱ्या जातीतला आहे. आई रडत होती. सायली हात जोडून म्हणाली, बाबा, तो खूप चांगला आहे. जात मोठी असते, समाजात आपली मान आहे. त्या रात्री सायलीला मोबाईल काढून घेतला गेला. कॉलेजही बंद करण्यात आलं तिचं. आरवच्या घरी ही बातमी पोहोचली. त्याचे वडील म्हणाले, आपल्या घराण्याची परंपरा आहे, आपण बाहेर लग्न करत नाही. आरव ठाम होता, बाबा, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मग घर सोड. घरात तणाव वाढला. सायलीने शेजारच्या मैत्रिणीकडून फोन केला. आरव, मला घरी बंद केले. सायली, आपण पळून जाऊया. ती शांत झाली. हा योग्य निर्णय आहे का? आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? दोघेही घाबरले होते, पण प्रेम आंधळं होतं. त्याच रात्री सायलीने घरातून काही कपडे घेतले. आई बाबा झोपलेले होते. ती दरवाजाकडे गेली. ती क्षणभर थांबली. आईच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती निघाली, कारण तिच्याकडे पर्याय नव्हता.
रेल्वे स्टेशनवर आरव उभा होता. सायली त्याच्याकडे धावत गेली. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. आता आपण दोघेच आहोत. आता आपल्याला कशाची भीती नाहीये. दुसऱ्या दिवशीच त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. ना आई, ना बाबा, ना कोणतेही आशीर्वाद. कोणाचेच आशीर्वाद नव्हते त्यांना. फक्त 2 सही आणि लग्न झालं. सायलीच्या डोळ्यात आनंदही होता आणि भीतीही होती. त्या दोघांनाही सुरुवातीला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. छोटंसं भाड्याचं घर, एक गॅस, 2-3 भांडी. सायलीने पहिल्यांदा स्वयंपाक केला. आरव, मीठ जास्त झाले. आरव हसला. आपल्या आयुष्यासारखंच, थोडं जास्त मसालेदार. दोघे हसले. पण हसू जास्त दिवस टिकणार नव्हतं. कारण आरवची नोकरी लागलेली नव्हती. सायलीने कॉलेज सोडलं होतं. भाडं भरायला पैसे कमी पडू लागले. एक दिवस घर मालक आला. तो म्हणाला, पैसे नाहीत तर घर खाली करा. सायली घाबरली. त्या रात्री दोघांत पहिल्यांदा भांडण झालं. तू मला पळून ये म्हणालास, तूही हो म्हणलीस ना. दोघे शांत झाले. कारण चुकी दोघांचीही होती. सायली रडत म्हणाली, आपण आई बाबांना खूप दुखावलं. आरव खाली बसला. हो, आपण घाई केली. प्रेम होतं पण तयारी नव्हती. आणि त्याच रात्री त्या दोघांनी ठरवलं, आता रडून उपयोग नाही. आपल्याला संघर्ष करायला हवा. त्यांनी दोघांनी एक निर्णय घेतला. आरवने छोटी नोकरी सुरू केली, डिलिव्हरी बॉय म्हणून. आणि सायलीने ट्युशन घेण्यास सुरुवात केली. थोडे थोडे पैसे त्यांना जमू लागले. दोघं एकमेकांना आधार देत होते. सायली, आपण खूप चूक केली आहे, पण आता सुधारू. हो, आता पळून नाही जायचं, आता लढायचं. एक दिवस सायलीला कळलं, तिची आई आजारी आहे. सायलीचं मन तुटलं. मी तिच्या जवळ नाही, ही गोष्ट तिला जाणवलं. आपण प्रेमासाठी घर सोडलं, पण घर कधीच मनातून गेलं नव्हतं. काही निर्णय आपण प्रेमात घेतो, पण त्यांची किंमत आपल्यासोबत आपल्या घरच्यांनाही मोजावी लागते. आरव आणि सायलीने लग्न केलं होतं, पण अजून त्यांना घर मिळालं नव्हतं आणि माणुसकीची परीक्षा अजून बाकी होती. सायलीला कळलं, तिची आई गंभीर आजारी आहे. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आरव, मला आईला भेटायचं आहे रे. आरव थोडा शांत झाला. तू तयार आहेस का? तिथे आपल्याला स्वीकारणार नाहीत. आईसाठी मी काहीही सहन करेल. दोघे गावाकडे निघाले. सायलीने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला. तिचा भाऊ उभा होता. त्याच्या डोळ्यात अजूनही राग होता. इकडे कशाला आलीस? सायली रडत म्हणाली, मला आईला भेटायला. आरव थोडं मागे उभा होता. घरात कुजबूज सुरू झाली. शेजारी बघत होते. पळून जाऊन लग्न केले. बाबा तिचे बाहेर आले. त्यांनी आरवकडे पाहिलं. आमची मुलगी पळून नेलीस. आरव शांतपणे म्हणाला, काका, आम्ही चूक केली, पण मी तिला कधीच सोडणार नाही. सायलीने बाबांचे पाय धरले. बाबा, मला माफ करा. पहिल्यांदाच बाबांच्या डोळ्यात पाणी आलं, पण अहंकार अजूनही जिवंत होता. घरात पाऊल ठेवू नकोस. दोघं बाहेर निघाले. पाऊस सुरू होता. सायली रडत होती. आपण खरंच चुकीचं केलं का? आरव तिचा हात धरून म्हणाला, चूक पळून जाण्याची होती, पण प्रेमाची नाही. त्या पावसात दोघे उभे होते, एकमेकांच्या आधाराने. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली. सायली आईला भेटायला आली होती. आईने हट्ट धरला, मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. शेवटी तिला आत बोलवण्यात आलं. आईने सायलीला पाहिलं आणि तिला मिठी मारली. बाळा, तू आनंदाचा आहेस ना? सायली रडत म्हणाली, आई, मी तुझ्याशिवाय आनंदी कशी राहू? आईने आरवकडे पाहिलं.
तिला रडवू नकोस. आरवने मान खाली घातली. गावात चर्चा सुरू झाली. वेगळी जात आहे, परंपरा मोडली. पण हळूहळू लोक बघू लागले. आरव सगळ्यांना नम्रपणे भेटला. सायली आईची सेवा करते. त्यांनी कधीही कुणाला उलट उत्तर दिलं नाही. आरवने गावात छोटं काम सुरू केलं. सायलीने मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. लोकांच्या नजरेत बदल दिसू लागले. लोक म्हणू लागले, मुलगा वाईट नाही, मुलगी ही हट्टी नाही. हळूहळू विरोध मऊ होऊ लागला. एक दिवस बाबा शांतपणे आरवजवळ आले. तू खरंच किती काळजी घेतोस? आरव म्हणाला, माझ्या जीवापेक्षा जास्त. बाबांनी खोल श्वास घेतला. जात मोठी नाही, माणुसकी मोठी आहे बहुतेक. सायली दुरून ऐकत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गावात छोटासा समारंभ ठेवला गेला. यावेळी आई, बाबा, नातेवाईक सगळे उपस्थित होते. सायली आणि आरवने पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात हार घातले, पण यावेळी आशीर्वादांसोबत. बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. आता तुम्ही आमचं मान आहात. सायली म्हणाली, आपण प्रेम केलं, चूक केली, शिकलो आणि लढलो. आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, प्रेम जिंकलं नाही, माणुसकी जिंकली. आणि दोघेही हसले. आता त्यांचं लग्न फक्त कागदावर नव्हतं, ते मनांनीही जोडलं गेलं होतं. मित्रांनो, ही कथा इथे संपते, पण मेसेज कायम राहतो. जात, समाज, परंपरा यापेक्षा मोठं असतं प्रेम आणि माणुसकी. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.